नमस्कार, मी शुभदा गोडबोले। आजचा विषय सिने कलाकार कंगना राणावत आपकी अदालतमध्ये। वयाची 30पर्यंत 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळवलेली कंगना राणावत म्हणते, मी मनालीसारख्या उत्तरेकडच्या शहरातून आले। आमच्या गावापासून दूरपर्यंत सिनेमा थिएटर नव्हतं। अभिनेत्री हे करिअर होऊ शकतं हे तर मला माहीतच नव्हतं। माझ्या घरातलं वातावरण मुलींसाठी खूपच कडक होतं। सारखं मला घरातून ऐकवलं जायचं की तू पराया धन आहेस, तुला एक दिवस इथून जायचं आहे, नवरा चांगला मिळायला हवा, मारत असेल तर तुला स्वतःचे पैसे मिळवता आले पाहिजेत, म्हणून शिक। त्यामुळे मला घराबद्दल कधी प्रेम वाटलंच नाही। असं वाटायचं की या घरात तर आपण भाडेकरू आहोत, हे आपलं नाहीच। लहानपणीच मला जाणवलं की काहीतरी बनायचं, मिळवायचं आहे, म्हणून मी घर सोडलं। मनालीतून मुंबईत आले तेव्हा मी 16 वर्षांची होते। काही वेळा खूप वाईट अनुभव आले। हिमतीने पोलिसांची मदत घेतली। मी मुलींना नक्की सांगेन की तुमच्यावर कोणी जबरदस्ती करू लागला तर जरूर पोलिसांची मदत घ्या। खूप संघर्ष केल्यावर मी यशस्वी झाले। एक डायरेक्टर म्हणाले, कंगना, तू मला सेटवर काही सांगत जाऊ नकोस, तू मला आधीच सांगत जा, कारण सेटवर एका बाईकडून एक पुरुष ऐकतो हे काही मला पटत नाही। आता खूप बदललंय। चांगले डायरेक्टर, लेखक माझ्याबरोबर काम करू इच्छितात। राणी लक्ष्मीबाई सिनेमात मी स्वतः स्टंट सीन्स केले। या सिनेमासाठी मी खरोखरच माझं रक्त दिलंय। खाजगी अवॉर्ड्स म्हणजे एक नंबरचे फ्रॉड आहेत। खूप खराब वातावरण तिथलं आहे। नॅशनल अवॉर्डबद्दल मला सगळ्यात आवडतं ते म्हणजे तिथे काही TRP नसतं। ऑस्कर मिळालं तरी मी तिथे जाणार नाही, मला त्याची क्रेज नाही। मला आपल्या देशात आपल्या लोकांच्यात राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणारा पुरस्कार मोठा वाटतो। मी काही इंडस्ट्री बदलू इच्छित नाही, पण मला माझ्या या कलेच्या प्रवासात कुणी वेडं-वाकडं दिसलं तर मी त्यांचं ऐकत नाही। तुमची जीवनाकडे बघण्याची नजर, तुमचा अनुभव तुम्हाला चांगला कलाकार बनवतो। माझ्या इतकी हिम्मत सगळ्यांमध्ये असते, पण मी समाजाला घाबरत नाही एवढंच। मला जे सत्य आहे त्याच्याबरोबरच राहायला आवडतं आणि अजून तरी मी हे करू शकले। फिल्म जगाची ही खरी राणी लक्ष्मीबाई आहे। स्वतःच्या आत्मरक्षणासाठी, सच्चाईसाठी घराणेशाहीच्या विरुद्ध लढून स्वतःची खंबीर जागा हिने तयार केली। आपल्या प्रतिभेने एक अद्वितीय अजेय जागा तिने बनवली। कंगना लहान मोठ्या शहरात राहणाऱ्या सगळ्या मुलींसाठी एक आदर्श आहे। धन्यवाद।